नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, राज्यातील शेतकरी एकच प्रतीक्षा करत आहेत की आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार, नमो शेतकरी योजना बंद झाली की काय, नमो शेतकरी योजनेच्या येणाऱ्या हप्त्याची तारीख काय आहे, मग आता ही योजनेअंतर्गत आम्हाला किती रुपये मिळणार, वाढीव निधी मिळणार का, 8वा हप्ता आता पेंडिंग पडलेला आहे, मग आता 8व्या हप्त्याबरोबर 9वा हप्ता येणार का, याचबरोबर पीएम किसानचा सुद्धा हप्ता येणार का, कारण की पीएम किसानचा सुद्धा दरवर्षी पीएम किसानचा सुद्धा दरवर्षी हप्ता फेब्रुवारी मध्ये मिळत असतो। मग आता बरेच सारे शेतकऱ्यांचे प्रश्न पीएम किसान आणि नमो शेतकरी संदर्भामध्ये आहे आणि याच प्रश्नाची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून नमो शेतकरी पीएम किसानचा संपूर्ण अपडेट तुम्हाला कळेल। मित्रांनो, आतापर्यंत नमो शेतकरीचे 7 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। आतापर्यंत पीएम किसानचे 21 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। मग आता शेतकरी नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत, शेतकरी पीएम किसानच्या 22व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत। मग शेतकऱ्यांना मी सर्वप्रथम सांगू इच्छितो की ही कुठलीही योजना बंद झालेली नाही, पीएम किसान योजना ही बंद झालेली नाही किंवा नमो शेतकरी योजना बंद झालेली नाही, ह्या योजना चालूच आहेत। परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून या योजनेच्या निधीच्या वाटपाला विलंब लावला जातोय। परंतु एक अपडेट शेतकऱ्यांसाठी आनंदाचा आहे, कारण की नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासाठी राज्य सरकारला जो काही निधी लागणार आहे 1850 कोटी रुपयाचा, त्यावरती आरएफटी साइन झालेला आहे। त्यामुळे आता लवकरच नमो शेतकरीचा हप्ता वितरित होणार आहे। परंतु नमो शेतकरीचा 8वा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना येणार, या संदर्भात शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, त्याचीच उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। मित्रांनो, नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासाठी राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून एक यादी प्रसिद्ध केलेली आहे, एक यादी जाहीर केलेली आहे। मग याच्यामध्ये राज्यातील 90,41,241 शेतकरी आहेत आणि या 90,41,241 शेतकऱ्यांना नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याचं वितरण होणार आहे। आणि जवळपास त्याच्यामध्ये 5 ते 6 लाख शेतकरी अपात्र यादी आहे। आणि ती अपात्र यादी काय आहे, कसे म्हणजे ती अपात्र यादी करण्याची कारण काय आहेत की काय त्याच्यामध्ये बोगस लाभार्थी आहेत, काही बोगस लाभार्थी आहेत, त्यामुळे हे अपात्र केले। कुटुंबामध्ये 2 लाभार्थी आहेत, त्याच्यापैकी एकाला अपात्र केलेला आहे। याचबरोबर काहींचं लँड सीडिंग, आधार सीडिंग, केवायसी किंवा इतर प्रॉब्लेम्स असल्यामुळे त्यांना अपात्र केलेला आहे। तुम्हाला जर नमो शेतकरीचा 8वा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला तुमचा आधार सीडिंग येस ठेवायचा आहे, तुमचं लँड सीडिंग येस ठेवायचं आहे, तुमची केवायसी ओके ठेवायची आहे आणि तुमच्याकडे फार्मर आयडी असलं पाहिजे। तुमच्या या 4 कामापैकी एक जरी काम न असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता येणार नाही, हे मात्र मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगतो। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, बरेच सारे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की म्हणत आहे की सर, नमो शेतकरीचा 8वा हप्ता नोव्हेंबर महिन्यामध्ये यायला पाहिजे होता, पण आता फेब्रुवारी सुद्धा सुरू झालेला आहे, मग अद्यापही नमोचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आला नाही। मग आता नमो शेतकरीचा 8वा आणि 9वा हप्ता एकत्र येणार का, यावरती सरकारचं काय म्हणणं आहे। याच्यामध्ये आपण जर सांगायला गेलं तर नमो शेतकरीचा 8वा आणि 9वा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे, कारण की आता सध्या निवडणुका आहेत, निवडणुकीमुळे सरकार हे पैसे ट्रान्सफर करू शकतो, किंवा निवडणुकीचा जरी नसल्या तरी नमो शेतकरीचा 9व्या हप्त्याचा कालावधी सुद्धा सुरू झालेला आहे। 8व्या हप्त्याचा अधिक बरेच सारे दिवस झालं पेंडिंग पडलेला आहे, त्यामुळे शक्यता तर आहे, परंतु तसं कुठलंही सरकारनं अपडेट दिलं नाही। फक्त नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासाठी जो काही निधी लागणार आहे 1850 कोटी रुपयाचा, त्यावरती आरएफटी साइन सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि 8वा हप्ता मात्र कन्फर्म येणार आहे। तो म्हणजे जवळपास येणाऱ्या जवळपास आपण जर पाहायला गेलं तर 8 ते 9 फेब्रुवारी पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होऊ शकतो। म्हणजे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये नमो शेतकरीचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होऊ शकतो आणि तो फक्त 2,000 रुपयाचा वितरित होऊ शकतो, कारण की बरेच सारे शेतकरी म्हणतो की सर, निधीमध्ये वाढ झाली की काय, परंतु कुठलीही नमोच्या निधीच्या वाढीबाबत सरकारने तरतूद केली नाही। आता येणाऱ्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जर सरकारच्या माध्यमातून नमोच्या निधी वाढीबाबत काही अपडेट आलं तर नक्कीच आपण चॅनलच्या माध्यमातून अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया। परंतु सध्या नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत कुठले अपडेट नाही, त्यामुळे नमो शेतकरीचा 8वा हप्ता वाढीव येणार नाही, तो फक्त 2,000 रुपयाचा येऊ शकतो आणि जवळपास 8 ते 9 फेब्रुवारी पर्यंत नमोच्या 8व्या हप्त्याचं वितरण सरकारच्या माध्यमातून होऊ शकतं। याचबरोबर बरेच सारे शेतकरी म्हणत होते की सर, पीएम किसानचा 22वा हप्ता कधी येणार, कारण की बरेच सारे दिवस झालं पीएम किसानचा सुद्धा हप्ता आलेला नाही। मग आता पीएम किसानचा हप्त्याचा कालावधी आता फेब्रुवारी मध्ये सुरू झालेला, फेब्रुवारी मार्च मध्ये दरवर्षी हप्ता मिळत असतो पीएम किसानचा, पण याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर अद्यापही पीएम किसानच्या संदर्भात कुठलेही अपडेट केंद्राच्या कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेलं नाही। परंतु एवढं कन्फर्म आहे की 20 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान पीएम किसानच्या 22व्या हप्त्याचं वितरण होऊ शकतं आणि जवळपास नमो शेतकरीचा सुद्धा
हप्ता जो आहे 8 ते 9 फेब्रुवारी पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होऊ शकतं. परंतु सध्याच राज्य सरकारनेही नमोच्या निधीच्या वाढी बाबत कुठले अपडेट दिले नाही किंवा नमोच्या निधीच्या वाटपाबाबत कोणतीही तारीख फिक्स केली नाही आणि केंद्राने तारीख फिक्स केली नाही. ही फक्त शक्यता आहे. परंतु या फेब्रुवारी महिन्यामध्ये दोन्ही हप्ते येणार, पीएम किसानचाही 22वा हप्ता येणार आणि नमोचाही 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार. हे मात्र कन्फर्म आहे. 1-2 दिवस मागे पुढे होऊ शकतो, परंतु कन्फर्म येणार म्हणजे येणार. तर मित्रांनो, या संदर्भात एक छोटासा अपडेट घेण्याचा प्रयत्न केला. हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.